तर छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आता आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा आंदोलक आरक्षणासाठी आक्रमक झालेले आहेत। मराठा मावळा संघटनेने लोटांगण आंदोलन सुरू केलेले आहे। छत्रपती संभाजी नगर शहरामधल्या क्रांती चौकामध्ये हे आंदोलन केले जाते। यावेळी महिला आंदोलक सुद्धा पाहायला मिळत आहेत। मराठा मावळा संघटनेचं लोटांगण आंदोलन सध्या सुरू आहे। आरक्षणासाठी मराठा आंदोलक महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी या ठिकाणी मराठा मावळा संघटनातर्फे सर्व पक्षीय लोकांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना बुद्धी द्यावं की सगळ्यांनी मिळून आरक्षण नीट केलं पाहिजे, आरक्षणासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आज लोटांगण आंदोलन घेत आहोत। इथून पुढच्या काळामध्ये मराठा आरक्षण फक्त सत्ताधाऱ्याचा विषय नाही, हे विरोधकाचा विषय। विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आले तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते अशी आमची धारणा आहे। त्यामुळे मराठा मावळा संघटनेतर्फे आज या ठिकाणी आंदोलन केलं जाते। इथून पुढे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधकाला सांगण्यात येत आहे, जो कोणी मराठा समाजाला आरक्षण देणार नाही त्यांना मराठा मावळा संघटना सोडणार नाही असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे। महिलाही सहभागी झालेल्या आहेत, तुम्ही पण लोटांगण घालतात, तर आज त्यांना सद्बुद्धी मार्गाने द्यावं यासाठी आम्ही इथे लोटांगण घालत आहोत। कारण आम्ही लोटांगण घालतो मार्गाने त्यांना विरोधकांनी जे आहेत सत्ताधारी त्यांना मार्गाने सद्बुद्धी दिली तर आम्हाला आरक्षण भेटेल यासाठी मराठा मावळा संघटनातले पदाधिकारी आम्ही लोटांगण घालत आहोत। छत्रपती संभाजीनगरातली ही दृश्य आपण पाहतोय। आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। मराठा मावळा संघटनेकडून लोटांगण आंदोलन सध्या केलं जाते।